पहा, मी वॅस्ट्रो गायत्री जोशी स्वागत करते आपल्या ऑगस्ट महिन्यातील मासिक राशीफलामध्ये. वृश्चिक राशीसाठी हा ऑगस्ट महिना कसा असेल? हा महिना संघर्षातून यशाकडे जातानाचा मार्ग नक्की दाखवतोय, परंतु काही करिअर मध्ये उलाढाली सुद्धा होताना दिसणार आहे. या महिन्यात ग्रहांची चाल कशी तुमच्याकडे असेल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. सोबतच नोकरी, व्यवसाय, आरोग्य, कौटुंबिक स्थिती, लकी नंबर, लकी कलर आणि 3 महा उपाय या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण जाणून घेऊया आपलं ग्रहगोचर. या महिन्यामध्ये तुमचा तुमचा राशीस्वामी मंगळ पराक्रम स्थानात जरी असला तरी शनीचा प्रभाव तुमच्या राशीवरती पडतो आहे. त्यामुळे कुठलेही कार्य करताना संयम ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. सोबत एखादा आपण कार्य करत असतो, म्हणजेच काही काम करत असतो, त्यासाठी आपण एनर्जी देतो किंवा वेळ देत असतो. मात्र या महिन्यामध्ये तुम्हाला हा वेळ जो आहे तो दुप्पट द्यावा लागेल. म्हणजेच कष्टामध्ये वाढ होताना दिसते आहे. त्याच सोबत तुमचे गुप्त शत्रू जे आहे ते डोकेवर काढू शकतात. तुम्हाला त्रास देण्याचा ते उद्देश ठेवून पुढे येतील. म्हणून त्यावरतीही लक्ष देणे तेवढेच गरजेचे आहे. अनुकूल स्थिती बघायची झाली तर सूर्य आणि बुध हा अनुकूल स्थितीतून तुम्हाला काहीतरी शासकीय कामामध्ये प्रशंसा मिळवून देईल. तुमच्या कामामध्ये प्रशंसा सुद्धा मिळवून देईल. मात्र कष्ट या महिन्यात असणारच आहे. सोबत या महिन्यामध्ये वाद टाळायचे आहे आणि संयम आणि काम नक्की घ्यायचे आहेत. आता आपण जाणून घेऊया आपल्या नोकरी किंवा व्यवसायाबाबत. आपण नोकरी करत असाल तर या महिन्यामध्ये सतर्कतेचा इशारा मी देईल तुम्हाला. सतर्क राहणे प्रचंड गरजेचे असेल. आपल्याला आपल्या ऑफिस मधल्या पॉलिटिक्स पासून लांब राहायचं आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या पाठीमागे बोलल्या जाणार आहेत. सोबतच तुमच्या सहकार्यासोबत वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाणीवर सुद्धा नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आपण जर कुठला व्यवसाय करत असाल, विशेष करून आपण रिअल इस्टेट मध्ये असाल, तर हा महिना तुम्हाला जेवढं तुम्ही कष्ट कराल तेवढंच फळ तुम्हाला मिळताना दिसणार आहे. जर आपल्याला नवीन व्यवसाय टाकायचा असेल तर आपले जे मोठे व्यक्ती आहेत त्यांचा सल्ला घेऊन, लोकांचा सल्ला घेऊन नंतरच पुढे जायचा निर्णय आपण घ्यावा. आता आपण जाणून घेऊया आपली आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक स्थिती कशी असेल. या महिन्यात आर्थिक स्थिती जी असणार आहे ती कमी प्रमाणातच असेल, संथ प्रमाणात दिसणार आहे. या महिन्यामध्ये आवक जी आहे ती कमी असणार आहे. शनीच्या दृष्टीमुळे या महिन्यामध्ये अनावश्यक खर्च होताना दिसतो आहे. कुठल्याही आवश्यक नसलेल्या गोष्टींवर खर्च होताना दिसतो आहे. त्यामुळे खर्चांचं नियंत्रण करणे प्रचंड गरजेचे आहे. जर आपण कोणाला पैसे द्यायचा विचार करत असाल तर थांबा. या महिन्यामध्ये ते गोष्टी करणे फार चुकीच्या ठरतील. आपल्याला गेलेले पैसे परत मिळणार नाही. कौटुंबिक स्थितीच्या बाबतीमध्ये जर बघायचं झालं तर या महिन्यामध्ये आपल्याला भाऊ बहिणीमध्ये काहीतरी भांडणं होण्याची जास्त शक्यता आहे. मात्र रक्षाबंधन सारखा चांगला सण येत असल्या कारणाने आपले जुने वाद मिटवून आपण पुढे जायचा निर्णय नक्की घ्यावा. कुटुंबामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःहून माघार घेण्याचा प्रयत्न नक्की करावा. आपल्यासाठी आरोग्य कसं असेल? या महिन्यामध्ये रक्तविकार सोबत उष्णतेचे त्रास आणि उष्णतेच्या त्रासामुळे मनस्थिती विचलित असेल. आता आपण जाणून घेऊया आपल्यासाठी शुभ रंग. या महिन्यामध्ये जो तुमच्यासाठी शुभ रंग असेल तो गडद लाल आणि मरून असेल. लकी नंबर जो असेल तो 9 आणि 4 असेल. आता आपण जाणून घेऊया या महिन्यात जी संकट येणार आहे त्यातून मार्ग मिळण्यासाठी 3 महाउपाय. आपल्याला श्रावण महिन्यामध्ये दर मंगळवारी शिवलिंगावरती गुळ मिश्रित पाणी व्हायचं आहे. त्यानंतर आपण स्वच्छ पाणी सुद्धा वाहावे. दुसरा उपाय, आपल्याला नागपंचमीच्या दिवशी काळे तीळ दान करायचे आहे. तिसरा उपाय म्हणजे आपल्याला रोज ओम अंगारकाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ही संपूर्ण माहिती होती ऑगस्ट महिन्यातील वृश्चिक राशीसाठी. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबत आपले काही प्रश्न असतील तर एका प्रश्नाचं मोफत उत्तर देण्यासाठी आपण कमेंट बॉक्समध्ये डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ, जन्मवेळ, जन्मठिकाण, जन्मतारीख टाकावी. मी एका प्रश्नाचं मोफत उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. भेटूया धनु राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.